हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 8, 8:15. तर म्हणलं चला आता स्वयंपाक बनवायला घेतलाय. सगळ्यात अगोदर स्वयंपाक. आणि आज बघा म्हणलं चला बऱ्याच दिवसातून ना जरा वेगळ्या पद्धतीचं वांगं बनवूया. तर जसं मला जमेल ना तसं वांग्याच्या 2-3 प्रकारच्या फोडी कट केल्या. परत अर्धं, परत अर्ध्यातनं 4 भाग असं फोडी कट केले आणि हे जे सगळं वाटण ना आणि आज जरा वेगळ्या पद्धतीचं शेंगदाणे, लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं सगळं एकत्रच मिक्सरला फिरवून घेतलं. असं वेगवेगळं केलं नाही. तर हे बघा इकडं मस्त शेगडीवरती वांग्याला फोडणी दिली आणि आज सकाळ-सकाळी थंडी बघा इतकी भरपूर अशी थंडी आहे ना, तर म्हणलं माझ्यासाठी कोमट चहा सॉरी पाणी ठेवलं आणि हे माऊलीच्या पप्पांसाठी म्हणलं तर दुधाचा चहा बनवला आणि माझ्यासाठी मला कोरा चहा आवडतो. तर माझ्यासाठी मला परत एकदा चहा बनवायचा कोरा. तर आपलं मस्त वांगं ना शेगडीवरती छान असं शिजायला लागले आणि बघा कोमट पाणी केलं माझ्यासाठी इकडं. तर सकाळी-सकाळी कोमट पाणी केलं ना, तर खरंच वाटतं खूप छान असं एकदम फ्रेश असं वाटतं आणि ह्यांच्यासाठी म्हणलं तर अ, चहा बनवला होता मी अगोदर दुधाचा आणि सगळी कामं आवरून घेतली बघा. आता वाजलीत ना दुपारचे 12:30 पावणे 1 तर आमचं चाललंय बघा बाईचं आणि माझं मस्तपैकी गप्पा वगैरे इकडच्या तिकडच्या गप्पा करत ना मस्तपैकी जेवायचं चालू आहे. तर असं गप्पा वगैरे गोष्टी करत ना तर असं जेवायला खरंच खूप छान वाटतं. तर मस्त आमचं दुपारचं जेवण चाललंय तर या सगळे तुम्ही पण जेवायला. ला अगोदर म्हणलं माऊलीच्या पप्पांना चहा बनवूया. तर चहा बनवायला बघा, तर थंडी भरपूर सुटलेली तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला आणि आमचं बघा दोघांचं पण चहा चाललंय आणि ह्यांचं बघा चहा पिणं पेत ना माझ्या संग थोडंसं गप्पा गोष्टी असणं, बोलणं असतं आमच्या दोघांचं. आणि चला आवरलं आमचं फायनली. तर अक्षूने बघा आपल्या कसं आवरलंय आणि माऊलीला म्हणलं तर अजिबात कुठं जायचं म्हणलं तर अजिबात दम निघत नाही. कधी एकदा आवरण आणि कधी एकदा रिक्षात जाऊन बसल असं होतंय. तर माऊली अगोदर रिक्षात बसलेला आहे. तर आलं एकदाच माळीनगरला फेस्टिवलला. तर एवढं छान डेकोरेशन आणि एवढी बापरे! एवढी गर्दी आहे ना, तर माहीत नाही आता हे सगळं बघून झाल्यानंतर इतकं किती ट्रॉफिक होईल आणि किती नाही. जाता वेळेस बघा, आता सध्या तर इतकं भरपूर अशी गर्दी आणि इतकं मस्त एवढं छान होतं ना वातावरण, एवढं मस्त वाटत होतं. तर आत्ताशी बघा आतमध्ये आलो गेटच्या आतमध्ये. तर भरपूर सारा इतका गोंधळ, इतका कालवा आणि इतकं म्हणजे असं की इतकं स्टॉल वगैरे होते ना, बरेच आम्हाला म्हणजे की हे बघावं का ते बघावं असं काही कळेनासं झालंय. तर हे बघा छोटे-छोटे कुत्र्याचे पिल्लं आहेत म्हणजे की तसलं प्लास्टिकचे बनवलेलं आणि माऊलीचं म्हणणं होतं, "माऊली ते मम्मी ते घेच." असं माऊली मम्मी इकडं चल, इकडं चल, तिकडं चल, अजिबात हात सोडत नव्हता आणि खेळणं वगैरे पाळणं हे बघा इतकं भरपूर सारे स्टॉल होते. आणि हे म्हणजे पाळण्यामध्ये वगैरे बसायला मला अजिबात आवडत नाही. तर माऊलीचं बघा कसं मला पुढं-पुढं ओढायचं चालू आहे हाताला धरून. एवढं छान डेकोरेशन होतं आणि इतकी त्याची किंमत पण होते ना बापरे! बापरे! इतकं महाग होतं ते. प्रत्येक वस्तू लयच महाग होते आणि म्हणजे केवढं जे हे बघा जे काही असं सगळं लाईटीवरचं ते वगैरे काही-काही होतं. तर चला मी म्हणलं गॅसवरती बघा गॅसच्या वरती एक साईडला मला हे जे पोस्टर आहेत ना फळांचे पोस्टर घ्यायचेत आणि म्हणलं त्याला चावी वगैरे अडकवायला असं हे किचन बघूया. तर ते बरंच महाग होतं आणि मला ते असं आवडलं पण नाही तर नकोच म्हणलं घ्यायला. तर हे बघा अ, जे मला घ्यायचं होतं की फळाचे पोस्टर वगैरे ते सापडले तर घेतलं ते. अ, अजून एक 2-3 पोस्टर म्हणलं घेऊया. तर एक 2-3 पोस्टर घेतलेले. तर मी जे काही खरेदी केल्याने तर मी तुम्हाला ते दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अगदी छोटासा ब्लॉग आहे आता सध्याचा माझा आजचा. आणि असं माऊलीचं म्हणणं होतं, की मला ते आणि माऊलीचं असं चाललं होतं, की मला इयर्स माप घ्यायचं तर आता ते बघा आणि आता सध्या बघा ट्रेडिंगला ते सध्या सगळीकडं तेच चालू आहे इयर्स माप. तर माऊलीचं आणि आपल्या अक्षूचं पण चालू होतं, "मम्मी मला हे घ्यायचं." तर फायनली बघा दोघांमध्ये एकच घेतलं. तर असं अक्षूचं एकच घ्यायचं होतं दोघांमध्ये. तर म्हणलं बघू माऊलीला एखादं साधं सिंपल घेऊया. तर आता सध्या बघा पोरं अजिबात ठेवत नाहीत आणि माऊलीला पप्पा, बापू सगळं जे काही आणतात ना, तर ते अजिबात ठेवत नाही. त्याला कुठली वस्तू आणत नाही असं काही नाही. तर सगळं बरंच काही वस्तू वगैरे सगळं आणून ठेवलंय त्याला, पण अजिबात ते ठेवत नाही. तर जास्तीत जास्त त्याला काही घेतच नाही. तर त्याचं म्हणणं होतं, तर मम्मी मला एक हे पण घ्यायचंय, हे घ्यायचंय की ते घ्यायचंय.
आणि त्याचं चालू होतं, की मला लेझर लाईट घ्यायचं. बघल तिकडं मला असं वळायचं, बघल तिकडं मला वळायचं. तर त्याला लेझर लाईट घ्यायची होती. तर इकडं बघा छोट्या-छोट्या मुलांचं गॅदरिंग वगैरे होतं. माळीनगर फेस्टिव्हल असा कार्यक्रम होता तिथं. आणि प्रत्येकच वर्षी हे असं कार्यक्रम असते बघा. एक 2 तारखेपासून ना 5 तारखेपर्यंत, 6 तारखेपर्यंत असं, 4 तारखेपर्यंत असं असते. तर एवढं फिरलो ना, इतकं अक्षरशः सांगते, इतकं फिरून-फिरून कंटाळा आला बापरे! तर अजून बरंच बघायचं राहिलं होतं आमचं. तर म्हणलं चला आता बास. माऊलीचे पप्पा रिक्षातच होते. तर ते पण वाट बघत होते आमची. म्हणलं चला आता बास. किती जरी फिरलं ना, तर असं वाटतं की फिरावंच अजून. आणि फिरून-फिरून भरपूर सारा कंटाळा आला आणि जे काही घेतले तरी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर बाहेर आलो बघा, इतकी ट्रॉफिक आणि इतकी गर्दी. तर माऊलीच्या पप्पांनी लांबच रिक्षा लावलेली, तिथपर्यंत आम्हाला चालत यावं लागलं. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता म्हणलं तर व्हिडिओला सुरुवात करते. तर आज ना बराच उशीर झालेला आहे बघा. दिवसभर पण व्हिडिओ शूट केला नव्हता, कारण माझी पण तब्येत बरी नव्हती. माहीत नाही, तुम्ही म्हणत असाल सारखीच कशी आजारी पडते, पण माहीत नाही मला काय होतं आणि काय नाही. तर 2-3 दिवस झालं बघा व्हिडिओ काय शूट केला नव्हता आणि दिवसभर पण व्हिडिओ शूट करणं झालं नाही. तर आता म्हणलं सगळं कामावरले जे 3-4 दळणं होते, तर ते पण अगोदर दळून घेतले लवकर. आणि पुढं सांगणारच आहे, तर का लवकर दळणं दळली आणि काय नाही, तर पुढे सांगणारच आहे. आणि करडाणला बघा बघा करडाणला वगैरे पाजलं, सोडलं, शेळीला बांधलं, गवत टाकलं. तर कुठं जायचं म्हणलं तर शेळीला अगोदर वैरण पाणी करावे लागते. तर आज अक्षता, माऊली पण 4-4:30ला लवकरच आले होते. हे बघा माऊली बा कसा तयार होणार आहे आता. कुठं जायचं फेस्टिवलला. तर फेस्टिवल आले बघा आमच्या इथं माळीनगरला. तर अक्षताचा माऊलीचा 2 दिवस झालं पप्पांच्या मागं सुरू आहे. 2 दिवस झालं नाद लागलाय, तर पप्पा कधी जायचं फेस्टिवलला, कधी जायचं. तर फायनली बघा, तर आत्ता पप्पा आलेत. 4 वाजल्यापासून ना पोरांचं असं चालू होतं, आला का नाही पप्पा, कुठं आलाय, कुठं आलाय, आला का नाही. तर हे बघा अक्षताचं पण चालू आहे आवरायचं. तर आता मी निघतो. बघू व्हिडिओ शूट करता आला तर नक्कीच करेल तुमच्याबरोबर बरोबर पण शेअर करेल. तर आता आम्हाला आवरायचं आहे.